नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर देश विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती इराण अमेरिका युद्धातून. या युद्धामध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. ट्रम्प युद्ध समाप्तीची भाषा करू लागलेत, पण त्याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खोडा घातलेला दिसतोय. इराणशी करार करून युद्ध संपवावं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे, तर नेतन्याहू मात्र इराणचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय शांत बसायचं नाही या भूमिकेत आहेत. याच संदर्भात ट्रम्प आणि नेतन्याहू यांची फोनवरून तासभर चर्चा झाली. मात्र त्यानंतर युद्धाचं प्रकरण आणखी चिघळलंय. अमेरिका आणि इस्रायलचं बिनसलं. ट्रम्प आणि नेतन्याहूंची फोनवर तासभर चर्चा. इराणबद्दल ट्रम्प आणि नेतन्याहूंचं एकमत होईना. इराणच्या युद्धाबद्दल ट्रम्प कधी आक्रमक होतात, कधी अचानक युटर्न घेतात, कधी पुन्हा हल्ल्याचे इशारे देतात, तर कधी अचानक युद्ध थांबवण्याची भाषा करतात. गेल्या आठवड्याभरापासून ट्रम्प यांचा हाच खेळ सुरू आहे. इराण आमच्याशी तडजोड करायला तरसतोय आणि इराण अमेरिका युद्धाबद्दल प्रस्ताव तयार होतोय असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्याच वेळी एक मोठी घडामोड घडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात फोनवरून बातचीत झाली. तब्बल तासभर या दोघांनी युद्धाबद्दल चर्चा केली. मात्र या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधला तणाव अचानक वाढला आणि अमेरिका इस्रायलचं बिनसल्याचं समोर आलंय. इराण बरोबरच्या वाटाघाटी सुरू ठेवायच्या की लष्करी कारवाई करायची यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प हे इराण बरोबर शांतता करार करण्यासाठी आग्रही आहेत, तर इराण विरोधात कठोर लष्करी कारवाई करावी अशी नेतन्याहूंची इच्छा आहे. इराण बरोबर अजूनही करार होऊ शकतो. तो झाला नाही तर लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. तर आत्ताच काय ती निर्णायक लढाई होऊन जाऊ द्या आणि इराणवर आपल्याला हवा तोच शासक बसवूया यासाठी नेतन्याहू आग्रही आहे. नेतन्याहू इराण बरोबर वाटाघाटी करण्याबाबत इच्छुक नाही. ट्रम्प यांनी 2 दिवसांपूर्वी इराणवर निर्णायक हल्ला करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आखातातल्या देशांच्या विनंतीनंतर हल्ला थांबवत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीचे संकेत देत तेलाचे भावही लवकरच खाली येतील अशी मोठी घोषणाही केली. ट्रम्प यांच्या युद्धाबद्दलच्या भाषेत अचानक बदल कसा झाला तर त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. एक म्हणजे UAEच्या बरकाह अणुकेंद्रावर 17 मेच्या रात्री हल्ला करण्यात आला. इराण समर्थक गटांनी हा हल्ला केल्याची शक्यता आहे. या युद्धात आता आण्विक तळ लक्ष केले जाणार की काय यामुळे आखातातले देश पुरते हादरले आणि युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करायला पुढे आले. आणि दुसरं कारण म्हणजे इराण विरोधातल्या युद्धाबाबत ट्रम्प यांना त्यांच्याच देशात धक्का बसलाय. युद्धासंदर्भातल्या प्रस्तावावर ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाच्या 4 खासदारांनी विरोधात मतदान केलंय. या सगळ्या कारणांमुळेच डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धाबद्दलचे सूर बदलले आणि तेच त्यांनी नेतन्याहू यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रम्प यांच्याशी बातचीत केल्यानंतर नेतन्याहू अस्वस्थ झाले. He'll do whatever I want him to do. He's very good man. He'll do whatever I want him to do, and he's a great guy. To me, he's a great guy. Don't forget, he was a wartime prime minister, and he's not treated right in Israel, in my opinion. I'm right now at 99% in Israel. I could run for prime minister, so maybe after I do this, I'll go to Israel, run for prime minister. इराणच्या पायाभूत सुविधांचं नुकसान व्हावं आणि युद्ध सुरूच राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. मात्र ट्रम्प म्हणतायत आपल्याच इशाऱ्यानुसार इस्रायल पुढची रणनीती ठरवेल. अमेरिका इराण युद्धात आता अमेरिका आणि इस्रायलचंच बिनसलंय. त्यामुळे युद्धाचं नेमकं पुढे काय होतं ते पुढच्या काही तासांत कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.